टिंग टिंग. वा, किती इम्पॉर्टंट आहे ना हे सगळं. पण मी घरात सगळे ऑनलाईन आहे, पण माझ्याशी बोलायला कोणीच अवेलेबल नाही. आई आई थांब जरा, मला या मेसेजला रिप्लाय करू दे. थांब, हा व्हिडिओ कंप्लीट करू दे. हा बफर होतोय. मला तर वाटतंय आईचं प्रेम पण बफरिंग मध्येच आहे बहुतेक. बाबा बाबा थांब जरा, मी इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे, डिस्टर्ब करू नकोस. मी डिस्टर्ब करते म्हणे यांना, आणि मी डिस्टर्ब असते तेव्हा कोणी विचारत नाही तू ठीक आहेस का. मग मी काय केलं माहिती, मी एकदा ठरवलं सगळ्यांशी बोलायचंच. आई आई स्कूलमध्ये ना, थांब जरा, बाबा बाबा मला एक आयडिया. नंतर हा नंतर आजपर्यंत कधी आलेलंच नाही. मग मी काय केलं ठाऊक आहे, घरातला वायफाय ऑफ केला. अचानक सगळ्यांना मी दिसायला लागले. पॅनिक झाले सगळे. ए नेटवर्क कुठे, डेटा चालू कर, ए राउटर स्टार्ट कर. मला समजलं या घरात नेटवर्क डाऊन झाला की पॅनिक होतात, पण मी डाऊन असते तेव्हा मग काय होतं, तुम्ही मला काहीच विचारत नाही. तू ठीक आहेस का. एकदा काय केलं, मी होमवर्क केला, सुंदर चित्र काढलं, आई बाबांना दाखवलं. ते म्हणाले दरवेळेसारखं. नंतर मग मी काय केलं माहिती, स्टेटस अपडेट केला. तर काय नाईस, सुपर, प्राऊड ऑफ यू. हे बघून मला वाटलं कधी कधी जर मीच मोबाईल असते तर न्यू मॉडेल, लेटेस्ट व्हर्जन, 24/7 अवेलेबल, नो इमोशन्स, ओनली परफॉर्मन्स. पण मी मशीन नाही, मी तुमची मुलगी आहे. मला चार्जिंग नको, मला कनेक्शन हवा आहे. मला एक्सपेन्सिव्ह फोन नको, मला तुमचा थोडासा टाइम हवा आहे. मला वायफाय नको, मला व्हाय डोंट वी टॉक हवा आहे. 10 मिनिटं स्क्रीन ऑफ अँड हार्ड वर्क. मी मोबाईल नाही, मी तुमचं रिअल नोटिफिकेशन आहे. प्लीज रीड मी. धन्यवाद.